बघा ही आहे चाकवतची भाजी. हे बघा एवढी छान आहे बघा ही भाजी. इकडं आमच्या इकडं चाकवतची भाजी म्हणतात बघा. एवढी छान आहे. चला आता आपण साफ करून घेऊया, कट करून घेऊया, बारीक छान चिरून घेऊया. बघा किती छान आहे बघा हिरवीगार भाजी. हे बघा चला आपण बघा कशी भाजी आहे. छान चाकवतची भाजी म्हणतात त्याला. बघा आपण कट करून घेऊया छान. आणि बघा मी अशी भाजी मस्त कट करून घेतलेली छान अशी आहे बघा. किती हिरवीगार भाजी आहे बघा मस्त. चला आपण आता भाजीनं बनवूया. आणि बघा चला आता मी बघा भाजी किती छान धुवून घेतलेली आपली चाकवतची भाजी. हे बघा मस्त छान कट करून घेतलेली, बारीक चिरून घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतली. बघा कशी झाली भाजी. एवढी भारी झालेली आहे ना. हे बघा किती खुलली बघा ना भाजी, हिरवीगार आहे. चला आता आपण भाजी बनवूया. बघा मी थोडेसे जिरे टाकून घेतले आहे त्याच्यामध्ये. हे बघा असे जिरे थोडेसे मी टाकून घेतलेले इथं. आणि याच्यानंतर बघा मी शेंगदाणे, मिरची आणि लसूण असं वाटून घेतलेले थोडे, ते टाकून घेतले. आणि असं छान मिक्स करून घेऊया चाकवाच्या भाजीसाठी. हे बघा आणि बघा आता मी इथं सगळी चाकवाची भाजी टाकून घेते. आणि बघा मी सगळी भाजी टाकून घेतली आणि मीठ पण याच्यावर थोडं टाकून घेतलेलं आहे. चला आपण परतून घेऊया सर्व. सगळी भाजी आपण मिक्स करून घेऊ. टमाटर पण टाकला नाही, कांदा पण नाही टाकला, फक्त आपल्या शेंगदाणे, मिरच्या आणि लसूणमध्ये आपण भाजी बनवणार आहे बघा. हे बघा सगळी भाजी मी सगळं मिक्स करून घेतली. ते बघा असं छान मिक्स करून घेतली भाजी आपली. आणि छान लागते बरं का चाकवाची भाजी खाण्यासाठी. हे बघा आता आपण सगळी भाजी अशी मिक्स करून घेतलेली आहे. बघा आता 5 मिनिटांनी आपली भाजी अशी होती ती. चला बघू आपण 5 मिनिटांनी आपली भाजी कशी होती कशी नाही. चला मी बघा भाजी आता तिथे आपली थोडीशी झाली बघा शिजून. बघा केवढी होती आणि केवढी झाली शिजल्याच्या नंतर आहे बघा. कारण मी पण नाही, एक ते ताई आहेत ना भाजीवाल्या, त्यांना म्हटलं नाही ते भाजी पण मी कशी बनवतात मला नाही माहिती. त्यांनी सांगितली की असं बनवा म्हणून, तर म्हणून मी बनवली. कारण मी कधीच नाही बनवली बरं का अशा भाजी. ही भाजी मी कधीच नाही बनवली. बघूया कशी टेस्ट होती त्याला. बघा कशी शिजत आहे भाजी आता आपली, बारीक झालेली आहे. वास पण छान येते भाजीचा बघा. आणि बघा छानच झालेली आपली भाजी, एक नंबर मस्त. हे बघा मस्त झालेली भाजी आपली. आणि बघा मस्त झाली भाजी. चला आपण गॅस आता बंद करूया. आणि कशी झाली आपली भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा. चाकवाची भाजी आपण पहिल्यांदाच केलेली आहे. हे बघा कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा.